श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि योगायोग म्हणजे उद्या गुरुवारसुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला विड्याच्या पानाच्या एका ठिकाणी त्या पानावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी आपण कधी ठेवायची, कशा प्रकारे ठेवायची, त्यासोबतच आपली जी काही इच्छा आहे, जी काही अडचण आहे तर ती बाप्पांना आपल्याला कशा प्रकारे सांगायची आहे. बाप्पा नक्कीच तुम्हाला या अडचणीतून 100% बाहेर काढतील. तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला अजून एक केळीच्या पानाचा सुद्धा उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गणपती बाप्पा कधीही त्यांच्या भक्तांना निराश करत नाहीत. जो कोणी गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करतो, पूजा करतो, तसेच उपासना करतो तर त्यांना बाप्पा नेहमी काही ना काहीतरी देत असतात. त्यामुळे तुम्ही जर श्रद्धेने, निष्ठेने जर काही उपाय केले तर याचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते. हा उपाय तुम्ही दिवसा करू शकता, परंतु हा जर उपाय आपण संकष्टी चतुर्थी तिथीमध्ये रात्री केला तर त्याचे फळ जे आहे तर ते लवकर मिळते. त्यामुळे चंद्रोदय जेव्हा होणार आहे त्याच्या अगोदर थोडा वेळ आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून बाप्पांची नित्यनेमाने आपण ज्या पद्धतीने विधिवत पूजा करतो तर अशी पूजा करायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला उगवत्या सूर्याला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा रात्री करा. तर काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. कुंकू घ्या, ते कुंकू थोडंसं ओलं करून घ्या आणि या कुंकवानं त्या विड्याच्या पानावरती आपल्याला काढायचं आहे, ते म्हणजे स्वस्तिक. आणि त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी चांगली असावी, तुटलेली किंवा छिद्र पडलेली अशी सुपारी नसावी. शास्त्रामध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते. यामुळे आपल्याला या सुपारीला लाल धागा जो असतो तर तो गुंडाळून घ्यायचा आहे. त्या लाल धाग्याचे 5 वेढे घालायचे आहेत. तुम्ही कलाव्याचा म्हणजे रक्षासूत्राचा धागासुद्धा यासाठी वापरू शकता. आणि ही जी सुपारी आहे तर ती त्या विड्याच्या पानावर आपण जे कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे तर या स्वस्तिकवरती बरोबर मध्यबिंदूवर आपल्याला ठेवायचे आहे. यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला 11 काळ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत, 11 पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला 108 वेळेला ओम गण गणपते नमः तर हा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे आपण हातामध्ये घेतलेले तीळ आणि गूळ आहे तर हे आपल्याला गणपतीस अर्पण करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला फूल असलेल्या 2 लवंगा अर्पण करायच्या आहेत. आणि पुन्हा तुम्हाला ओम गण गणपते नमः हा तुम्ही 5 माळी जप करा किंवा तुम्ही किमान 108 वेळेला तरी जप हा करायचा आहे. यानंतर बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे आणि अशा प्रकारे हा बाप्पांसमोर आपल्याला उपाय करायचा आहे. आता यानंतर पुन्हा काय करायचं आहे चंद्रोदय झाल्यानंतर तर ते मी आता सांगणार आहे. आणि तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांच्या समोर हा विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून उपाय करत आहात तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना तुमची जी काही समस्या आहे तर ही समस्या हात जोडून सांगायची आहे आणि यातून मार्ग दाखवा, यातून बाहेर काढा तर अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे. आता हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला चंद्रोदयाच्या वेळेला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही तांब्यासुद्धा यासाठी वापरू शकता. आणि यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. चमच्याभर जरी दूध टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे फूल टाकायचे आहे. आणि टेरेसवरती जायचं आहे, छतावरती जायचं आहे किंवा तुमच्या दारातून जर चंद्र दिसत असेल, ज्या ठिकाणावरून चंद्र दिसतो तर त्या ठिकाणी जायचं आहे. हा तांब्या घेऊन जायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 काळे तीळ, 11 पांढरे तीळ आणि गूळ तर यासुद्धा गोष्टी लागणार आहेत. पुन्हा आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर या गोष्टी उजव्या हातावरती घ्यायच्या आहेत आणि ओम सोम सोमाय नमः तर हा जप तुम्हाला 108 वेळेला करायचा आहे. आणि यानंतर हे जे तीळ आणि गूळ आपण त्या हातामध्ये घेतलेला आहे तर हे आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. पुन्हा तुम्हाला ओम सोम सोमाय नमः हा 1 माळी जप करायचा आहे. आणि हे जे पाणी आहे, जल आहे तर हे अर्घ्य आपल्याला त्या चंद्राला द्यायचं आहे. असे मानले जाते की आपण जर चंद्राला अर्घ्य दिले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, घरातील क्लेश वादविवाद जे आहेत तर ते दूर होतात. त्याप्रमाणे ताणतणाव कमी होतात. तसेच आपल्या कुंडलीमध्ये जर काही चंद्रदोष असतील तर हे सुद्धा दूर होतील. तर अशा प्रकारे हा उपाय आहे. तुम्ही कधीही करा, सकाळी करा,
म्हणजे विड्याच्या पानावरती सुपारी ठेवण्याचा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळी करा आणि चंद्राला जे अर्घ्य द्यायचं आहे तर ते आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर द्यायचं आहे. किंवा विड्याच्या पानावरती सुपारीचा जो उपाय आहे तो तुम्ही चंद्राला अर्घ्य देण्या अगोदर जरी केला तरी चालेल. आता या पानाचं काय करायचं आणि सुपारीचं पुन्हा काय करायचं, तर ही जी सुपारी आहे तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि विड्याचं पान जे आहे तर ते निर्माल्यमध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे. त्यासोबत आपण जे तीळ आणि गुळ अर्पण केलेलं आहे तर ते तुम्ही खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता. यानंतर दुसरा एक उपाय मी सांगणार आहे तो म्हणजे केळीच्या पानाचा उपाय. यामध्ये तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे आणि हा उपायसुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. हे पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मसूर डाळ लागणार आहे. आणि एक पितळेचं किंवा तांब्याचं ताट घ्या, त्यामध्ये हे केळीचं पान ठेवायचं आहे. तुम्ही चौरस आकारामध्ये हे केळीचं पान कापून घेऊ शकता. अगदी छोटं जेवढी आपली प्लेट असते तर तेवढ्या आकारामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला देवघरासमोर बसल्यानंतर तेथे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर थोडं कुंकू हे ओलं करून घ्यायचं आहे आणि कुंकवाने आपल्याला या केळीच्या पानावरती त्रिकोण काढायचा आहे. आणि त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे. यानंतर 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला ओम गण गणपते नमः तर हा जपसुद्धा 11 माळी करायचा आहे. बघा तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हे केळीचं पान एका प्लेटमध्ये म्हणजे एका तामणामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला ओल्या कुंकवाने त्रिकोण काढून त्यामध्ये तुम्हाला मसूर डाळ, 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि ओम गण गणपते नमः हा जप जो आहे तर तो 11 माळी करायचा आहे. आता जर 11 माळी जप करणे शक्य नसेल, तेवढा वेळ नसेल, तर किमान तुम्हाला 108 वेळेला तरी हा जो जप आहे तर तो करायचा आहे. केळीच्या पानाचा अतिशय साधा सोपा उपाय आहे. यामुळे आपल्या घरामधलं वातावरण चांगलं राहतं. तसेच घरामध्ये आर्थिक समस्या जर असतील, काही पैशांच्या बाबतीत जर काही अडचणी असतील तर या समस्या कमी होतात. त्याप्रमाणेच तुम्हाला मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभतं, तुम्हाला आरोग्यसुद्धा चांगलं लाभतं. आणि मुलांच्या बाबतीत जर काही समस्या असतील, गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे, त्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, मुलांना अभ्यासामध्ये चांगली मार्क्स मिळत नसतील, तरीसुद्धा तुम्ही केळीच्या पानाचा हा उपाय करू शकता. हा उपाय करून झाल्यानंतर, इवन कोणताही उपाय करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तो उपाय करता तर हा उपाय केल्यानंतर एकदा हात जोडून मनोभावे आपली समस्या ही आपल्या समोरच्या देवाला सांगायची आहे, देवतेला सांगायची आहे. त्याप्रमाणे संकष्टीला आपण जे पण उपाय करतो तर गणपती बाप्पांसमोर श्रद्धेने हात जोडून गणपती बाप्पांना आपली अडचण सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांनीच दाखवावा, तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. जेवढे आपण श्रद्धेने, मनापासून, भक्तीने आणि निष्ठा ठेवून उपाय करतो तेवढे त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. तर अशा प्रकारे हे 2 उपाय आहेत, एक सुपारीचा उपाय आणि एक केळीच्या पानाचा उपाय. तुम्ही दोन्हीही उपाय करू शकता किंवा दोन्हीपैकी एक उपाय जरी केलात तरीसुद्धा चालेल. आणि दुसऱ्या दिवशी आपण जे उपायासाठी साहित्य वापरलेलं असतं तर या साहित्याचं आपल्याला निर्माल्यमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन हे करायचं असतं.